आव्हान फक्त असणार आहे रावसाहेब दानवे त्यांचं. फक्त त्यांना पाडण्यासाठीच मी तिथं उभं राहतोय. ना मी आमदार आहे ना खासदार आहे. आणि जे आम्ही समाजासाठी करू शकतो ते समाजासाठी करू शकत नाही, यात सिद्ध झालेलं आहे. एक तास एवढं मोठं कोंबडा हातात घेऊन बसलो तर खायला आम्हाला लाज वाटली. नमस्कार, स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल मध्ये. आज आपल्या सोबत आहेत जालना लोकसभा निवडणूक लढवणारे उमेदवार. त्यांनी असा निर्णय घेतला की आपण जालना लोकसभा निवडणूक लढवणार आहोत. सोशल मीडियावर त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. असे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करणारे रमेश पाटील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांनी नेमकं जालना लोकसभा निवडणूक लढवण्याचा का निर्णय घेतलाय. काय सांगाल एकंदरीत जालना लोकसभा निवडणूक लढवण्याचा तुम्ही निर्णय घेतलाय? कारण की तिथून जे ना लाठीमार तिथे झाला, आई बहिणीचे डोके फोडले गेले, रक्तबंबाळ झाले. तिथं बघा अवस्था अशी होती. आणि कोणी आपण आपल्या आई बहिणीचं रक्त वाचं आपण बघू शकत नाही, आणि कोणत्याही समाजाचं कोणतेही आपण ते बघू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये तिथले स्थानिक जे केंद्रीय मंत्री होते त्यांनी कुठेच बोलले नाही की आज चुकीचं झालं की काय झालं. आणि याचं फार दुःख वाटतंय. आणि त्यांना खास स्पेशली फक्त त्यांना पाडण्यासाठीच मी तिथं उभं राहतोय. नाही तर बाकी मी राजकारणाला माझा कुठेही विषय नाहीये. ना मी कोणत्या राजकीयशी संबंध नाही, ना मी कोणा सरपंच आहे, ना मी आमदार आहे ना खासदार आहे. पण बघितलं मी जालन्यामध्ये 15 दिवसून बघतोय फक्त राजकीय लोकच उड्या मारत आहेत. तिथं कोणी सोशल वर्कर सामाजिक कार्यकर्ताच नाहीये. मग तो नगरसेवक असेल, सरपंच असेल, पण त्यांची राजकीय पार्श्वभूमी आहे, आमची राजकीय पार्श्वभूमी नाही. आणि जे आम्ही समाजासाठी करू शकतो ते समाजासाठी करू शकत नाही, यात सिद्ध झालेलं आहे. तुमचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सोशल मीडियावर तुम्ही प्रसिद्ध आहेत, म्हणून निर्णय घेतला लोकसभा लढवण्याचा? नाही, मी ना प्रत्येक ठिकाणी गावाला गेलेलो आहे, प्रत्येक गावात गेलेलो आहे मी. आणि प्रत्येक बघा मला एवढ्या लोकांनी सांगितलं की महाराष्ट्रातून प्रत्येक माणूस एका एका व्यक्तीला फोन करून सांगेल की रमेश कसारे पाटील यांना मतदान करा. यामुळे मी तो निर्णय घेतलेला आहे. किती तारखेला फॉर्म भरणार आहात? 20 नाही तर 21 तारखेला मी फॉर्म भरणार आहे. कसा प्रचार प्रसार तुमचा कशा पद्धतीने? बघा, मी प्रचार चालू आहे, पण आम्ही गाजावाजा करत नाही. आम्ही फक्त काय करतो, प्रत्येक घरामध्ये 2-3 जण जातो आणि सगळं लोकांची चर्चा करतो. आणि मी म्हणजे आता सांगतो तुम्हाला की मी भोकरदन बदनापूर इथे जाऊन आलो, पण लोकांना थोडं दहशत आहे की बाबा आम्ही तुमच्यासोबत फिरलं. तर मी त्यांना एकच सांगितलं की तुम्ही कुठेही ना फटाके वाजू नका, कुठं ढोल वाजू नका. मी प्रत्येक जणाला भेटतो, घरात जाऊन भेटतो. तुम्ही फक्त माझा प्रचार करा आणि प्रत्येक सांगा की आपल्याला गुपित मतदान करा. म्हणजे मी तुम्हाला हे म्हणत नाही की माझ्यासोबत या फोटो काढा वगैरे काढा, याचं मी बोललो नाही. कोणते कोणते उमेदवार तुम्हाला प्रतिस्पर्धी असणार आहेत, त्यांचं आव्हान तुम्हाला कशा पद्धतीचं असणार? आव्हान फक्त असणार आहे रावसाहेब दानवे त्यांचं. आणि बघा, आपण विषय करतो की काँग्रेस असो का राष्ट्रवादी, आपण यांनाही निवडून दिलं होतं ना. यांनी पण काय केलं समाजासाठी सांगा. आज मला सांगा की ते भाजपचे नेते असतील की याचे असतील किंवा XYZ कोणता नगरसेवक असतील, सरपंच असेल, मला सांगा आम्ही आज जालना जिल्ह्यामध्ये कुठं कुठं आत्महत्या झाली तिथं जाऊन आलेलो आहे. या लोकांना राजकारणामध्ये उमेदवारी भरायला टाइम आहे यांना, की लढण्यासाठी टाइम आहे आणि यांना प्रचारासाठी टाइम आहे. पण त्या लोकांना कोणी भेटायला गेलेलं नाही. दुःख गोष्टी आम्ही सगळ्यांना भेटून आलो. आणि एकच म्हणणं आहे, अहो करोड रुपये इलेक्शन मध्ये खर्च करतात यांनी. अगर हेच 2, 5, 10 लाख रुपये अगर या आत्महत्या केलेल्या लोकांना दिले ना, जे शेतकरीने आत्महत्या केली, आत्महत्या झाल्या, या लोकांना कोणी मदत करायला जात नाही. आणि इलेक्शन म्हणलं की काही खर्च करायला तयार होतात, बकरे, दारू, कोंबडे. आणि लोकांना पण लाज वाटली पाहिजे. घरात काय खायला भेटत नाही, आता कुत्र्यासारखं वाटतं. परवा दिवशी आम्ही बघितलं, 1 तास एवढं मोठं कोंबडा हातात घेऊन बसलो तर खायला आम्हाला लाज वाटली. इतके भिकारी धंदे, तर लाज वाटली पाहिजे. आपण घरात खायला भेटत नाही. अहो 300 रुपयाचा अर्धा किलो मटण आलं तर पूर्ण परिवार बसून खाता, आणि तिथं कुत्र्यासारखं भिकारी जाळे लावले. फार दुःख होतं या गोष्टीचं. तुम्ही छत्रपती संभाजीनगर मधून आहात, मग तुम्ही छत्रपती संभाजीनगर सोडून जालना लोकसभा का लढवता? याचं कारण एकमेव कारण की तिथे जे अत्याचार झालेला आहे, तिथं आमच्या आई बहिणीचं रक्त सांडलेलं आहे. आणि ती भूमी आहे ती मराठा समाजासाठी, म्हणजे जसं की म्हणजे काळं असतं ना एखादं काळं शहर, त्या टाइममध्ये शहर आहे तिथं जे झालेलं आहे. तो जिल्हा जो आहे तिथं म्हणजे तो दिवस काळा मानला जातो ज्या दिवशी ते आई बहिणीचे रक्त वाळले. याचं फार दुःख वाटतं या गोष्टीचं.